गावाच्या टोकाला एक छोटंसं कौलारू घर होतं. त्या घरात सायली आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. घराची परिस्थिती साधी जरी असली तरी त्या घरातल्या स्वप्नांची उंची मात्र खूप मोठी होती. सायलीचे वडील शेतमजूर होते आणि आई लोकांची घरकामं करून संसार चालवत होती. रोजच्या जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागत होता. तरीही त्यांनी कधीही आपल्या मुलीच्या स्वप्नांवर मर्यादा घातल्या नाहीत. सायलीला लहानपणापासून अधिकारी व्हायचं होतं. तिला स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं होतं. पण गावात मात्र वेगळीच चर्चा असायची. काही लोक म्हणायचे की मुलींनी एवढी मोठे स्वप्न पाहू नयेत. काहीजण तिला हसत हसत म्हणायचे की इतक्या मोठ्या परीक्षांसाठी मोठी साधनं लागतात आणि ती त्यांच्या आवाक्याबाहेरची आहेत. पण सायली शांतपणे सगळं ऐकायची आणि मनातल्या मनात स्वतःलाच एक वचन द्यायची की ती थांबणार नाही. तिचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू व्हायचा. घरची कामं करून ती अभ्यासाला बसायची. तिच्याकडे नवीन कोरी पुस्तकं नव्हती. ती जुन्या पुस्तकांवरच समाधान मानायची आणि अभ्यास करायची. लाईट गेली की दिव्याच्या उजेडात अभ्यास करायची. कधी थकवा यायचा, कधी मन खचायचं, पण तिच्या डोळ्यातून स्वप्नांचा प्रकाश कधीच मावळला नाही. शेवटी परीक्षा आली. सायलीने पूर्ण मेहनतीने अभ्यास करून परीक्षा दिली. निकाल लागला तेव्हा तिच्या मनात आशा आणि भीती दोन्ही होत्या. पण निकाल पाहताच तिचं मन तुटलं, कारण ती नापास झाली होती. गावात लगेच चर्चा सुरू झाली. काहीजण म्हणाले की त्यांनी आधीच सांगितलं होतं. काहींनी तिच्या स्वप्नांवर हसून दाखवलं. त्या शब्दांनी सायलीचं मन खोलवर दुखावलं. त्या रात्री ती खूप रडली. तिने स्वतःवर शंका घेतली आणि क्षणभर तिला वाटलं की कदाचित ती खरंच चुकीची स्वप्न पाहत आहे. पण रडून झाल्यावर ती शांत बसली आणि विचार करू लागली. तिला जाणवलं की अपयश म्हणजे शेवट नसतो, तो फक्त स्वतःला सुधारण्याची संधी असते. तिने स्वतःशी ठरवलं की ती पुन्हा प्रयत्न करणार आणि यावेळी खूप तयारी करून पुढे जाणार. दुसऱ्या दिवसापासून तिचा अभ्यास अधिक शिस्तबद्ध झाला. तिने स्वतःच्या कमतरता शोधल्या आणि त्यावर काम केलं. तिने वेळेचं नियोजन केलं, अधिक प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली. यावेळी तिच्या मेहनतीत फक्त अभ्यास नव्हता तर आत्मविश्वासही होता. काही महिन्यांनी पुन्हा परीक्षा आली. यावेळी सायलीच्या चेहऱ्यावर शांतता होती, कारण तिने स्वतःला पूर्णपणे तयार केलं होतं. काही दिवसांनी निकाल लागला आणि यावेळी ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. गावात जे लोक तिच्यावर हसायचे तेच आज तिचे कौतुक करत होते. पण सायलीच्या चेहऱ्यावर केवळ समाधानाचं स्मित हास्य होतं. तिला माहीत होतं की तिचं खरं जिंकणं हे लोकांना उत्तर देण्यात नव्हतं, तर स्वतःला सिद्ध करण्यात होतं. सायली त्या दिवशी एक गोष्ट शिकली. परिस्थिती कधीच कायमची नसते. लोकांची मते बदलतात, पण जिद्द कायम ठेवली तर यश निश्चित मिळतं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक अपयश येतंच. प्रत्येक सायलीला समाज थांबवतो, पण फरक इतकाच, कोणी थांबतं आणि कोणी पुन्हा लढतं. लक्षात ठेवा, परिस्थिती कायमची असते. लोकांची मतं बदलत राहतात, पण तुमची जिद्द कायम असली पाहिजे. जर तुम्हालाही कधी अपयश आलं असेल तर ही कथा तुमच्यासाठी आहे, कारण हरलेली पायवाटच आपल्याला जिंकणाऱ्या दिशेला घेऊन जाते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक कथेतून आपण स्वतःला शोधतो. धन्यवाद.